आणि आता थेट जाणार आहोत शरद पवार यांचं फेसबुक लाईव्ह सुरू झालेलं आहे. आपण जर घेतली ती खबरदारी आपण घेतली तर निश्चितपणानं कोरोनाला आपण तोंड देऊ शकू. परंतु हे 3 आठवडे गेल्याच्या नंतर संबंध देशातलं कोरोनाच्या प्रमाणामध्ये लक्षणीय सुधारणा झाल्याच्या संबंधीचं चित्र दिसत नाही आणि त्यामुळे नाईलाजानं प्रधानमंत्र्यांना हा लॉकडाऊनचा कालावधी 3 मेपर्यंत वाढवावा लागला. आज याला जवळपास 29वा दिवस आहे लॉकडाऊनच्या संबंधी प्रधानमंत्र्यांनी जाहीर केलेला कालावधीला. अजून आपल्याला जो काही 3 मेपर्यंतचा दिवस जाहीर केला तिथपर्यंत जाण्याच्यासाठी जवळपास 12 दिवसांचा कालावधी आहे. आणि या सगळ्या कालावधीच्या कालावधीत आपण जर काळजी घेतली अगदी कुठल्याही परिस्थितीमध्ये पुन्हा याच्यामध्ये वाढ करण्याच्या संबंधीची यत्किंचितची स्थिती निर्माण नाही करायची ही भूमिका आपण सर्वांनी मनोभावाने स्वीकारली तर उद्याच्या 3 मेच्या नंतर परिस्थितीमध्ये बदल होईल. जे काही नियमावली केलेली आहे त्याच्यामध्ये कदाचित शिथिलता आणण्याच्या संबंधीचे निर्णय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे हे करतील याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. आणि म्हणून ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आज काय चित्र दिसतंय संबंध राज्यामध्ये देशामध्ये आज सगळ्या जगामध्येच कोरोनानं थैमान घातले आणि त्याचे दुष्परिणाम मोठ्या प्रमाणात मृत्यू व्हायला लागलेले. अमेरिकेसारखा देश जगातला धनिक देश संशोधनाच्या संदर्भात आरोग्यसेवेच्या संदर्भात अतिशय उत्तम सुविधा असलेला देश निवास या संबंधीची चिंता नसलेला देश चांगली घरं 2 घराच्या मध्ये पुरेसं अंतर अशी स्थिती असताना सुद्धा आज अमेरिकेसारख्या ठिकाणी असं दिसतंय की कालपर्यंतचे एकंदर मृत्युमुखी पडलेल्या लोकांची संख्या ही 40,683 आहे. इटलीसारख्या देशामध्ये 23,600 लोक मृत्युमुखी पडले. स्पेनमध्ये 20,852 लोक मृत्युमुखी पडले. फ्रान्समध्ये 19,718 लोक मृत्युमुखी पडले. अमेरिका सोडला तर ह्या बाकीच्या देशांचं साईज जर बघितली तर आपल्या राज्यातल्या आपल्या देशातल्या महाराष्ट्रासारख्या राज्याच्या जवळपास किंवा कमी अशा साईजचे हे देश आहेत. तिथली लोकसंख्या तुलनात्मकदृष्ट्या आपल्यापेक्षा कमी आहे आणि असं असताना तिथल्या मृत्युमुखी पडलेल्या लोकांची एकंदर संख्या बघितली तर ती चिंतनीय आहे. या उलट आपण भारताची लोकसंख्या मी काही सांगण्याची आवश्यकता नाही, पण भारतासारख्या देशामध्ये कालपर्यंतची मृत्युमुखी पडलेल्या लोकांची संख्या ही 590 आहे. आणि महाराष्ट्राचा विचार केला तुलनात्मक महाराष्ट्रामध्ये मृत्यूची संख्या देश पातळीची जर तुलना केली तर अधिक आहे, पण महाराष्ट्रातली कालपर्यंतच्या मृत्यूची संख्या 223 आहे. म्हणजे इटलीसारख्या देशामध्ये 23,600 लोक मृत्युमुखी पडले आणि त्याच्यापेक्षा मोठ्या साईजच्या महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये 223 लोक मृत्यू पडले. पण 223 सुद्धा हा आकडा आपल्या दृष्टीने चिंतनीय आहे.
आणि म्हणून या पाश्चिमात्य देशांशी आपल्याला तुलना करून चालणार नाही. आपल्याला हा 223चा मृत्यूचा आकडा हाही धक्का देणार आहे. आणि हे थांबवायचं कसं या प्रकारचा विचार हा आपल्याला केल्याशिवाय गत्यंतर नाही आहे. अनेक गोष्टी यापूर्वी सांगितल्या गेल्या. त्या पाळण्याच्याबद्दलची काळजी आपण कितपत घेतली याच्याबद्दल मी काही अधिक बोलायची आवश्यकता नाही, आपल्याला ठाऊक आहे. पण हा जो आकडा आहे तो आणखीन कसा कमी करता येईल आणि विशेषतः महाराष्ट्राचा विचार करायचा झाला तर मुंबई, पुणे, ठाणे या परिसरातले, कल्याण, डोंबिवली या परिसरामध्ये आणखीन जी काही गाईडलाईन दिलेली त्याची अंमलबजावणी अत्यंत कठोरपणानं करून या परिस्थितीत आम्ही काही झालं तर परिस्थितीवर मात करणारच. आणि हा मृत्यूचा जो काही रेट आहे तो आम्ही शून्यावर आणण्याच्यासाठी आम्ही खबरदारी घेणारच. या प्रकारच्या आव्हानाला आपल्या सगळ्यांना सामोरं जायचे आणि आपण ठरवलं तर हे आपण करू शकतो. महाराष्ट्राचं हे वैशिष्ट्य आहे. देश पातळीवर अन्य राज्यामध्ये निश्चित सुधारणा आहे, तशी सुधारणा करण्याच्याबद्दलची काळजी आपल्याला महाराष्ट्रामध्ये घ्यायची. आज काय चित्र आपल्याला दिसतंय, हा जर आपण कमी करू शकलो तर अनेक गोष्टी आपण आणखीन त्याच्यातून प्राप्त करू शकतो. आपण बघतो काय काय गोष्टी घडतात. मी ज्यावेळेला आपल्याला सांगतो की काही झालं तर हे आपल्याला महाराष्ट्रात जर कमी करायचाच आहे आणि देशाच्या मानानं महाराष्ट्राची तुलना ही चिंतनीय आहे. पण कधी अशी बातमी आपल्याला वाचायला मिळते की राष्ट्रपती भवनाचा शिरकाव झाला, तिथेही काही रुग्ण सापडले आणि त्याचं मुख्य कारण हा संसर्ग हा आहे. म्हणजे दोन व्यक्तीच्यामध्ये जे अंतर ठेवण्याच्या संबंधीची खबरदारी घेण्याची सूचना पुन्हा पुन्हा आपल्याला दिली जाते, तरी आपण ती पाळत नाही आणि त्याचा परिणाम आज कुठेही परिस्थिती ज्या ठिकाणी नाही त्या ठिकाणी सुद्धा पुन्हा एकदा परिस्थितीला तोंड द्यायचं संकट हे आपल्या सगळ्यांच्यावर येतं. आणि म्हणून याबद्दलची ही आपण काळजी ही घेतलीच पाहिजे. अनेक गोष्टी आहेत. एका बाजूनं घराच्या बाहेर पडू नका हे आम्ही सगळेजण सांगतो. या सगळ्या गोष्टीचा परिणाम एकंदर अर्थव्यवस्थेवर विपरीत होतो हे सरळ दिसतंय. आता यातून बाहेर परिस्थितीत बदल कसा करायचा याचा विचार हा निश्चित केला पाहिजे. एका गोष्टीच्या संबंधी माझी माध्यमांना विनंती ही आहे की एकंदर मृत्यूचा जो आकडा महाराष्ट्राचा 223 असेल किंवा देशाचा 590 असेल हा चिंतनीय आहे. पण पाश्चिमात्य देशांची मगाशी मी सांगितल्याप्रमाणे तुलना केली तर आपण पाश्चिमात्य देशांच्या पातळीपेक्षा फार वरे आहोत असा निष्कर्ष काढायला हरकत नाही. पण म्हणून समाधान मानायचं नाही. याच्यातूनही आपल्याला कसं बाहेर पडता येईल याबद्दलची काळजी आपल्याला घ्यायचीच आहे. आता ही जी परिस्थिती आहे ही मगाशी मी सांगितल्याप्रमाणे आता महाराष्ट्राचा विचार केला तर पुणे, मुंबई, कल्याण, डोंबिवली, ठाणे या परिसरातल्या एकंदर रुग्णांची संख्या किंवा मृत्युमुखी पडलेल्या लोकांची संख्या आणि सबंध उर्वरित महाराष्ट्राची विशेषतः विदर्भ, मराठवाडा वगैरे या सगळ्या भागाची आपण तुलना केली तर फारच समाधानकारक चित्र बाकीच्या सगळ्या परिसरामध्ये आहे. आणि म्हणून ज्यावेळेला आपण लॉकडाऊनचा निर्णय घेतो तो सबंध राज्याला आपण लागू करतो अशा वेळेला एकंदरीत जर काळजी आपण घेतली
तर राज्य सरकारला पुणे, मुंबई, ठाणे, डोंबिवली वगैरे हा सगळा परिसर सोडल्याच्या नंतर बाकीच्या परिसरामध्ये काही सुविधा देणं हे शक्य होण्याची स्थिती आहे. आणि त्या सुविधा याचा अर्थ जो अर्थव्यवस्थेविषयीपणा होणार आहे त्या अर्थव्यवस्थेला पुन्हा एकदा गती देण्याच्या संबंधीचं काम करता येईल. शेतीची कामं सुरू करता येतील. ही जी महत्त्वाची जी शहरं सांगितली औद्योगिक ती सोडल्याच्या नंतर अन्य ठिकाणी जिथं जे सरकारने झोन आखलेले त्या झोनमध्ये ज्याला परवानगी आहे अशा झोनमधले जे कारखाने आहेत त्या कारखान्यामध्ये ज्या काही गाईडलाईन दिल्यात कामगारांच्या बद्दलच्या त्या पाळल्याच्या नंतर त्या कारखान्याची कामं सुरू करता येतील. उद्योग सुरू होईल, व्यवसाय सुरू होईल. शेतीची मी आत्ता सांगितल्याप्रमाणे कामं सुरू होतील. हळूहळू व्यापार सुधारायला मदत होईल. आणि हे सगळं जर आपण केलं तर अर्थव्यवस्था सावरण्याच्या संबंधीचं एक मोठं आव्हान जे आपल्या सगळ्यांचं समोर आहे ते आपण निश्चितपणानं गाठू शकतो, त्याच्यात यशस्वी होऊ शकतो. आणि म्हणून माझी माध्यमांना सगळ्यांना विनंती आहे, आपल्याला विनंती आहे की संकट आहे पण म्हणून संकटाच्या संबंधी आपण निगेटिव्ह विचार सोडून देऊया. आपण त्याचा सामना करणार आहोत आणि त्याच्यात आपण यशस्वी होणार आहोत ही स्थिती निर्माण करूया. लोकांचा आत्मविश्वास आपण वाढवून देऊया. आणि आत्मविश्वास वाढवण्याच्या संबंधीचे जे जे काही प्रयत्न चालू आहेत ते आपण समाजाच्या समोर कशी येतील याची आपण काळजी घेऊया. आणि म्हणून बातम्या ह्या भीती निर्माण करणाऱ्या नको, तर बातम्या हा दिलासा आणि आत्मविश्वास वाढवणाऱ्या या असण्याच्या उद्देशाची गरज आहे. आणि मला खात्री आहे की त्याची उपयुक्तता ही चांगली झाल्याशिवाय राहणार नाही. आज काही उदाहरणं घडली तर ती उदाहरणाचा आणि या सगळ्या परिस्थितीचा संबंध नसतानासुद्धा फटकन महाराष्ट्राचं एक नाव होती काहीतरी कायदा सुव्यवस्थेच्या संबंधी एक वेगळं किंवा वाईट स्थितीला गेल्याचं असं वाचवलं जाते. जे काही पालघरला झालं त्याचा आणि कोरोनाचा कवडीचाही संबंध नाही. त्याचा जो काही संबंध असेल त्याची सखोल चौकशी करण्याच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जी काही नेमणूक करायची त्या वरिष्ठ अधिकाऱ्याची नेमणूक केलेली आहे. प्राथमिक चौकशीमध्ये जे लोक त्याच्यामध्ये आहेत असं प्रथम ज्याची दिसलं ते 100पेक्षा जास्त लोकांना अटक करून ठेवली, त्यांना कारागृहात ठेवलेलं आहे. त्याचं इन्व्हेस्टिगेशन चालू झालेलं आहे. जे प्रकार घडल्याच्या नंतर काही तासाच्या आत राज्य सरकारने आणि पोलीस दलाने त्या संबंधीची खबरदारी घेतली आणि अक्षरशः दुसऱ्या दिवशी त्याचे संबंधित लोक अरेस्ट करण्याच्या उद्देशाची काळजी घेतली. जे काही घडलं ते चांगलं नाही, ते घडायला नको होतं. पण असा एखाद दुसरा प्रकार गैरसमजुतीतनं घडला तर लगेचच जाऊन राज्याची कायदा सुव्यवस्थेचा ढासळी किंवा वनी राजीनामा द्यावा अशा प्रकारच्या मागण्या ह्या होतात. त्या मला स्वतःला असं आपण पॉलिटिकली जो काही संघर्ष असतो, काही गेम सेटल करायचा असतो तो करूया त्यावेळेला. पण आजची ही वेळ नाही आहे. आज कोरोनाच्या परिस्थितीला एकजुटीनं एका विचारानं तोंड देण्याच्या उद्देशाची आवश्यकता आहे. आणि म्हणून असं एखाद दुसरं प्रकरण कुठेतरी घडलं ते घडायला नको आहे, निषेधार्ह आहे. पण ते घडलं म्हणून आज ज्या संकटाशी संघर्ष करण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांच्यावर आहे आणि त्याच्यामध्ये शिथिलता न येईल याची काळजी ही आपण घेतली पाहिजे. हे मला अत्यंत आग्रहानं आपल्याला सांगायचं आहे. आजचा हा दिवस आज आपण बघतो सगळीकडं पोलीस दलाचे लोक अहोरात्र काम करत आहेत.
वैद्यकीय क्षेत्रातले डॉक्टर्स असतील, नर्सेस असतील, त्यांचे सहकारी असतील, हे अहोरात्र काम त्या ठिकाणी करत आहेत. याशिवाय शासकीय यंत्रणेतले सुद्धा काही घटक आज जवळपास 10% लोक मंत्रालयामध्ये किंवा अन्य ऑफिसेसमध्ये यायला लागले. तेही जीवावर उदार होऊन या ठिकाणी कामामध्ये सहभागी झालेले आहेत. आणि कारण त्यांना देशाची स्थिती सावरायची आहे, राज्याची स्थिती सावरायची आहे, तुम्हाला मदतीला जायचं आहे. आणि म्हणून या लोकांच्या संबंधी आपण एक आत्मीयता दाखवली पाहिजे आणि आपण अशा पद्धतीनं आपण वागूया की त्याच्यावर या सगळ्या कर्मचाऱ्यांचा तर आत्मविश्वास वाढेल, पण त्याहीपेक्षा त्यांच्या कुटुंबाची काळजी न वाढेल याबद्दलची खबरदारी आपण सगळेजण घेऊया. आणि म्हणून या सगळ्या कामामध्ये आपल्याला एक पॉझिटिव्ह अप्रोच या सगळ्या वर्गाच्या संबंधी घेणं, त्यांच्या कुटुंबियांना एक दिलासा देणं, विश्वास देणं, आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत, आपण एकत्रच आहोत, ही भावना वाढीला लावणं, याबद्दलची काळजी ही आपल्या सगळ्यांना घ्यायची. महाराष्ट्राच्या प्रशासन यंत्रणेच्या संबंधी मी अनेकदा बोललो आहे. मला या राज्याच्या प्रशासन यंत्रणेच्या संबंधीचा पूर्ण विश्वास आहे. मी अनेकदा बघितलं संकट महाराष्ट्रात आलेली, त्या काळात राज्याची जबाबदारी माझ्यावर असताना मी संबंध यंत्रणा कशी काम करते हे पाहिलेलं आहे. लातूरचा भूकंप असो किंवा मुंबईमधली दंगल असो, या सगळ्या काळ किंवा बॉम्बलास्ट असो मुंबईमधला, या सगळ्या कालखंडामध्ये प्रशासन यंत्रणेने परिस्थिती नॉर्मल करण्याच्यासाठी अक्षरशः काही ताससुद्धा लावली नाही. हे कर्तृत्व महाराष्ट्राची प्रशासन यंत्रणा, पोलीस दल या सगळ्यांनी यापूर्वी दाखवले आहे. हा इतिहास आहे. आणि त्यामुळं या सगळ्यांचा आजही या परिस्थितीवर मात करण्याच्यासाठी जे काही प्रयत्न चालले, त्या प्रयत्नाच्या पाठीशी आपण त्यांच्या उभे राहिलं पाहिजे. 21 एप्रिल या दिवसाचं मला मुद्दाम स्मरण होतं. 21 एप्रिलला देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी आपल्या देशातली एक प्रशासकांची, सिव्हिल सर्व्हिस प्रशासकांची पहिली बॅच ही बाहेर पडल्याच्या नंतर त्यांना मार्गदर्शन करण्याच्या संबंधीचं काम सरदार पटेलांनी याच दिवशी केलेलं होतं. आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की या देशाच्या प्रशासन यंत्रणेच्या समोर मी आज पहिल्यांदा बोलतो आहे. मला तुम्हा सगळ्यांच्याबद्दलचा आत्मविश्वास आहे. आज या तुम्हा सगळ्यांच्या माध्यमातून देशाची सिव्हिल सर्व्हिस ही या देशाच्या प्रशासनाची स्टील फ्रेम होईल, स्टील फ्रेम ऑफ इंडिया असा उल्लेख त्यांनी त्या ठिकाणी केला होता. आणि तो दिवस 21 एप्रिलचा म्हणजे आजचाच आहे. आणि म्हणून सरदार पटेलांच्यासारख्या एक अतिशय नोन अशा प्रकारच्या प्रशासनाने ज्या प्रशासन यंत्रणेला एक दिशा दाखवली, त्यांच्याबद्दलचा आत्मविश्वास व्यक्त केला आणि त्या यंत्रणेचा दिवस साजरा करण्याच्या संबंधीची प्रघात त्यांनी पाडला, आज तोच दिवस आहे. आणि मला खात्री आहे की सरदार पटेलांच्याकडून जो विचार, संदेश प्रशासन यंत्रणेने तेव्हापासून गेला आहे, तो आधीची परंपरा आजच्या पिढीतल्या प्रशासन यंत्रणेच्या मनात आहे, हे मला स्वतःला अनेक वेळा पाहायला मिळतं आहे. आणि तो आजच्या दिवशी मी प्रशासन यंत्रणेचं अभिनंदन करतो. ते या सगळ्या कामात ज्या पद्धतीनं कष्ट घेतात त्याबद्दलची मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. हेमंत सुपेकरांचं म्हणणं आहे की साहेब ऊसतोडणी कामगारांना घरी पाठवण्याचा निर्णय घेतला, ह्याबद्दल आपले मनस्वी आभार. हे कधीपासून सुरू होईल आणि काय नियोजन केलं आम्हाला थोडक्यात माहिती द्या. प्रत्यक्षपणानं त्या लोकांना, ऊसतोडणी कामगारांना हलवण्याच्या संबंधीचं काम कालपासून सुरू झालं. ते
साखर कारखान्यावरून त्यांना हलवल्याच्या नंतर त्यांच्या गावामध्ये लगेचच्या लगेच त्यांना प्रवेश देता येत नाही. त्याच्या बाहेर काही दिवस ठेवून त्यांची पूर्णपणाने तपासणी करून नंतर त्यांना ते गावामध्ये कुटुंबियांच्यावर पाठवता येईल. पण ती प्रक्रिया आता सुरू झालेली आहे आणि त्याच्यात विलंब लावायचा नाही ही भूमिका घेतलेली. साहेब नमस्कार. नंदकुमार गवारे, उस्मानाबाद, कुस्ती क्षेत्रातले पैलवान यांची जी जत्रेची दिवस, परंतु करोनामुळे सर्व जत्रा रद्द झाल्या असल्यामुळे वर्षभराची कमाई बुडली आहे. ह्याच्यात शासन काय करेल का? आम्हाला मार्गदर्शन द्या की आम्ही पैलवान म्हणून काय पुढे करू. असं आहे की या सगळ्या जत्रा आता बंद झाल्याची गोष्ट खरी आहे. म्हणजे अनेकांचे परिणाम झाले. आता कलावंत या सगळ्या जत्रेमध्ये जसं पैलवानांच्या संबंधीचं कुस्तीचं मैदान असतं तसं कलावंतांचे सुद्धा सांस्कृतिक कार्यक्रम हे याच्यामध्ये असतात. ते बंद झाले. म्हणजे ते तमाशा कलावंत असतील, वाघ्या मुरळी असतील, गोंधळी असतील, या सगळ्यांचेच हे कार्यक्रम थांबलेले आहेत. आणि मग आमचा प्रयत्न असा आहे काही सरकारकडे काही मदत करता येईल तर ती आता लगेचच्या लगेच आज नाही करता येणार यातनं बाहेर पडल्यावर, पण त्याच्याशिवाय दुसऱ्या काही संस्थांच्या मार्फत बाहेरून काही मदत करता येईल का हा विचार करावा लागेल. आज महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदाची जी संघटना त्याचा अध्यक्ष मीच आहे आणि त्यामुळे साहजिकच आहे आम्हाला या पैलवानांच्याबद्दलचा काही विचार करावा लागेल. तर आम्ही असा विचार करतो की हे सगळं संपलं किंवा काही ठिकाणी या कुस्तीच्या दंगली आयोजित करायच्या आणि जिथे कारण महाराष्ट्रामध्ये सुदैवानं अनेक गावं अशी आहेत की याच्यामध्ये कुस्तीच्या संबंधी अतिशय आस्था आहे. तिथल्या त्या आस्था असणाऱ्या लोकांना एकत्रित करून अशा स्पर्धा आयोजित कशा करता येईल याचा विचार करायचा आणि त्याचा काही कार्यक्रम आखायचा. तो आखला तर या क्षेत्रातल्या लोकांना सुद्धा त्याची मदत होईल. सुरेश सूर्यवंशी, उमरज, कराड. सर, आता पुणे मुंबई तुम्ही लॉक करताय म्हणताय, पण राज्यात काही ठिकाणी ह्या गोष्टी थोड्याचा जाणं येणं सुधारेल तर संपूर्ण राज्यामधले लोक मग पुण्या मुंबईला येऊ शकतील का? सगळं इथलं लॉकआउट राहून ग्रामीण भागात किंवा बाकीची शहरं खुली येतील? जिल्हा टू जिल्हा किंवा तालुका टू तालुका काय नियोजन असेल ह्याच्यात आम्हाला स्पष्टता नाही अजून. नाही, आज तर पुणे मुंबईमध्ये जायला किंवा त्या शहरातून बाहेर जायला त्या शहराच्या सीमा या पूर्णपणानं बंद केलेल्या आहेत. त्यामुळं 3 मेपर्यंतच्या परिस्थितीत किती सुधारणा होते हे बघूनच त्या संबंधीचा निर्णय घेतला जाईल. आज त्या ठिकाणी शिथिलता देणं शक्य नाही आहे. बाकीची जी ठिकाणं आहेत त्या ठिकाणी तिथली परिस्थिती सुधारेल तसं त्या जिल्ह्याची शासकीय यंत्रणा, जिल्हाधिकारी परिस्थिती बघून आणि विशेषतः कोरोनाचे पेशंट नाही किंवा त्यांची संख्या प्रचंड कमी झालेली ही लक्षात आल्याच्या नंतर मग काही सुविधा, काही परवानग्या ही देण्याची शक्यता आहे.